गाडगेबाबा या सगळ्या महामानवांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आणि तसा मी आजच्या कार्यक्रमाचा निमंत्रित नव्हतो, पण मी नागपूरवरून काही कारणासाठी मोजरीला आलो आणि या सुंदर अशा कार्यात याच्या आधी पण मी 1-2 हे सर्वधर्मीय प्रार्थना या ठिकाणी आयोजित केलेल्या समारंभात मी सहभागी होतो. मित्रांनो, तुम्हाला माहीत नसेल की नागपूरमध्ये जी आता जशी दंगल झाली होती तशी 1968मध्ये नागपूरमध्ये याच्या आधी एकदा दंगल झाली होती. त्यावेळेस तुकडोजी महाराज गुरुकुंज आश्रमामध्ये अस्वस्थ होते. त्यांना नळ्या लागलेल्या होत्या. अन्नसुद्धा त्यांना पाईपमधून द्यायला लागत होतं. परिस्थिती बिकट होती आरोग्याची. पण चिंता कशाची होती तर नागपूरचे रतनचंदजी डागा त्यांना भेटायला आले आणि ते रतनचंदजी डागांना म्हणतात, दादा मेरी दवा. डागाजींना समजलं नाही. मी म्हणे डॉक्टर नाही, कोणी वैद्य नाही. महाराजांचा आवाज क्षीण झालेला आणि हळू आवाजात त्यांच्याजवळ काम नेला तर डागाजींना म्हणतात कि सब धर्म के धर्मगुरुओं को आप गुरुकुंज आश्रम में ले आइए, मुझे उनसे बातचीत करना है. त्यावेळेसच्या नागपूर शहरातले जे धर्मगुरू होते, आकाशवाणीने ते सगळं टेप केलेलं आहे. आकाशवाणीने त्या काळामध्ये ते सगळं भाषण टेप केलेलं आहे आणि ते भाषण व्हायरल व्हावं. गमेजी गेले, आता मी त्यांना सांगणार होतो की ते असं ते भाषण टेप ते व्हायरल झालं पाहिजे. त्या ठिकाणी सगळ्या धर्मगुरूंना त्यांनी एकत्र केलं आणि महाराज म्हणतात त्यांनी सगळ्या धर्मगुरूंचे नावं घेतले आणि सामोरसं म्हणतात कि शेर और बकरी लोग समझते कि दोनों में दुश्मनी होती है, मगर जब उनमें प्यार पैदा हो जाता है, वो आपस में अगर उनमें प्यार पैदा हुआ तो एक जगह बैठ के वो पानी पी सकते हैं. शेर बकरी अपनी प्रवृत्ति को छोड़ सकते हैं. तो मेरे देश के धर्मगुरु जो हर धर्म इंसान के मदद के लिए है, इंसान के प्रेम के लिए है, इंसानियत बढ़ाने के लिए है. सभी लोग कहते हैं कि हम इंसानियत को मानने के लिए और आदमियों के स्वास्थ्य के लिए है, तो फिर आपस में ये झगड़े क्यों होते हैं. तुकडोजी महाराजांचं ते भाषण मी मानवसेवा छात्रालयात त्यावेळेस शिकायला होतो. मराठी 4थ्या वर्गात मला ॲडमिशन महाराजांमुळे मिळाली आणि मी समोरच्या रांगेत बसून ते ऐकत होतो. पण त्यावेळेसचं वय एवढं नव्हतं, पण रतनचंदजी डागांशी माझे संबंध होते. त्यांनी मला तो सगळा वृत्तांत सांगितला. त्या ठिकाणी महाराजांना आणताना सुद्धा कसा त्रास झाला ते सांगितलं, कारण महाराजांचं स्वास्थ्य ठीक नसल्यामुळे डॉक्टर येऊ देत नव्हते. पण डागाजी म्हणाले की मेरा महाराज प्रार्थना करते करते अगर मर गया तो चलेगा, ही भावना त्यांनी सांगितलं. तुकडोजी महाराज म्हणतात ना की मला तिथपर्यंत घेऊन चाला आणि त्या व्हीलचेअरवर बसून महाराजांनी ते भाषण दिलं होतं आणि ते भाषण त्या काळामध्ये आकाशवाणीच्या सगळ्या याच्यावरून हे झालं. आणि नंतर मी नागपुरामध्ये सर्वधर्मीय प्रार्थनेचे ते प्रयोग सातत्याने सुरू ठेवले. रतनचंदजी डागांनी माझ्याकडनं ते करून घेतले. आजही मी नागपुरामध्ये ते सगळं करतो. आणि मोजरी गावामध्ये जी मस्जिद बांधली, वाडके सर तुम्हाला माहीत नसेल, म्हणजे या ठिकाणी आमचे मुस्लिम भाई बसले आहेत. दादा तुमको मालूम नाही होगा की रज्जाक भाई होते मोजरी गावात. रज्जाक भाई माझ्याकडे नेहमी यायचे. माझ्या सासऱ्याच्या घराच्या बाजूला ते राहायचे आणि त्यांनी गुरुकुलाच्या मोठ्या समारंभात सुद्धा अनेकदा सांगितलं होतं की जेव्हा त्या मस्जिद बांधकाम सुरू होतं, रज्जाक भाई महाराजांना भेटले. महाराज त्यांना विचारलं की रज्जाक भाई मस्जिद का काम पूरा हुआ. रज्जाक भाई म्हणाले नाही, कुछ काम पैसे के कारण रुका है. काय करावं या माणसाने. तुकडोजी महाराजांनी त्या काळात 1000 रुपयाची मदत मोजरीच्या मस्जिदला केली. हे तुम्हाला मला सांगावं लागेल समाजापर्यंत जाऊन. मस्जिदला मदत करणारा एक फकीर ज्याने लोकांनी दिलेलं दान एका मस्जिदला केलं. त्यावेळेचे 1000 रुपये खूप काही सांगून जायचे. आता ती मस्जिद आणखी नवीन बनलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, जावेद पाशा नावाचा एक मोठा विचारवंत आहे मुस्लिम समाजामध्ये. आजच मुस्लिम मराठी साहित्य संमेलन ज्याच्या उद्घाटनाला मी काल होतो, आज ते त्याचा समारोप झाला. पण त्या संमेलनाचे ज्यांनी आयोजन केलं होतं ते प्राध्यापक जावेद पाशांचे वडील गनी खान हे आपल्या गुरुकुंज आश्रमच्या मानवसेवा छात्राला शिकायला होते. एक दिवस तुकडोजी महाराज प्रार्थनेला चालले होते, गनी खान पण चालले होते. जेव्हा दोघांची भेट झाली तेव्हा महाराज त्यांना विचारतात, शिवरे गनी तूने नमाज पढ़ा. ते म्हणाले की नाही महाराज, आज मैं प्रार्थना में बैठूंगा. महाराज काय म्हणतात, गनी तू जो नमाज पढ़ता है वही सामुदायिक प्रार्थना.
तू पहले नमाज पढ़, समय बचेगा तू प्रार्थना में आके बैठना. तुकडोजी महाराजांनी असं नाही म्हटलं की तू नमाज मत पढ़, सामुदायिक प्रार्थना में आके बैठना. हे आमच्या डोक्यातल्या सगळे विचार तुम्हाला मला कुठेतरी समजून घ्यावं लागेल आणि समाजापर्यंत जाऊन, कारण गुरुदेव सेवा मंडळाकडेच आज सगळ्या जगाचं लक्ष आहे, सगळ्या धर्म पंथ संप्रदायाचं लक्ष आहे. कारण त्यांना माहीत आहे की हा एकच संस्था अशी आहे, एकच विचार असा आहे तुकडोजी महाराजांचा जो सगळ्यांना जोडू शकतो, जो मानवतेला जोडू शकतो. फक्त आपण बोलतो, या स्टेजच्या बाहेर गेलं, याच्या बाहेर गेल्यावर आमच्यातले जाती पण उफाडतात, आमच्यातले धर्म पण उफाडतात. ते थांबलं पाहिजे. माझ्या पोरांनाही कळलं पाहिजे, मानवताई पंथ मेरा, इंसानियत है पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना वर्म मेरा, एक जात बनाना कर्म मेरा, सब साथ चलाना मर्म मेरा, नीच ऊंच हटाना गर्व मेरा और गिरते को उठाना स्वर्ग मेरा. ही महाराजांची जी अभिलाषा होती ती पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची. आणि मला असं वाटतं की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार मंचाची ही जास्त आहे, कारण तुमच्याकडे युवकांची टीम आहे. त्या युवकांच्या डोक्यामध्ये आता ह्या सगळ्या गोष्टी बसल्या पाहिजे. काल मी माझ्या श्री गुरुदेव मानव मंदिर येरला इथे नागपूरजवळ त्या ठिकाणी शिबिर सुरू होतं आणि मला एक जमात इस्लामीचा माझा मित्र आहे डॉक्टर अनवर सिद्दीकी म्हणून, त्यांनी मला फोन केला की सर आपके यहाँ तो जो बच्चा है उनको मैं मस्जिद में घुमाना चाहता हूँ. त्यांनी स्वतःची गाडी पाठवली, 50 सीटर बस पाठवली. ही सगळ्या पोरांना त्या ठिकाणी नेलं आणि त्या ठिकाणी भगव्या टोप्या घातलेली पोरं मस्जिदमध्ये जाऊन तिथल्या प्रत्येक मौलानांशी चर्चा करत होते आणि ते विचारत होते कि तुम्हारा अजान क्या होता है, तुम्हारी मस्जिद तुम नमाज कैसे पढ़ते हो, ये नमाज का अर्थ क्या होता है, ये कुरान का अर्थ क्या होता है. ते सगळं त्या पोरांना समजून सांगितलं आणि मी पुन्हा मोठ्या एका बुद्धविहारात त्यांना नेलं आणि सांगितलं की हे सगळं काय आहे, तर ह्या सगळे प्रार्थना स्थळ आहे आणि शेवटी सगळ्या धर्माच्या प्रार्थनेचा अर्थ आहे हाय प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन मने परमार्थमय व्यवहार हो, ना हम रहे अपने लिए हमको सभी से गर्ज है, गुरुदेव यह आशीष दे, जो सोचने का फर्ज आहे. हा विचार इथे बसणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये रुजो आणि मग आमची ही सगळी मुस्लिम बांधव असो, शीख बांधव असो, ख्रिश्चन बांधव असो, हे आम्हाला आमच्या हाताशी हात धरून आम्ही आमचा या देशाला त्या उंचीवर घेऊन जाऊ ज्या उंचीवर माझ्या मुलांना आम्ही पाहतो की माझी मुलं इतक्या उंचीवर पोहोचली पाहिजे. ती उंची गाठायची असेल तर आमच्यातल्या सगळ्या भिंती संपल्या पाहिजेत आणि माणुसकीच्या भिंती वाढल्या पाहिजेत. एवढं बोलतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद.